रेवडेकर. पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे अशी शिंदे शिवसेना व तमाम जनतेची प्रखर इच्छा आहे. मंत्री भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते तथा मंत्री गोगावले आमदार दळवी यांचे कट्टर समर्थक मंजरभाई जुईकर यांनी अजमेर दर्गा शरीफ येथे जाऊन मन्नत केली. भरत गोगावले पालकमंत्री झाल्यावर त्यांना व आमदार महेंद्र दळवी यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाऊन तिथे 2 लाखाची नियाजाची ढेक करणार असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले. देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील गाणी डोंगर भागात स्वयंभू शिवशंकराचे मंदिर आहे. महाशिवरात्री निमित्त अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी इथे दाखल झाले आहेत. मंदिरामध्ये भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी दूध, दही, तूप, मध, पाणी इत्यादींनी अभिषेक केले. यानंतर शिवलिंगाची पूजा करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त मंदिराला विद्युत अशी रोषणाई करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी भाविकांच्या मनात वेगळाच उत्साह दिसून आला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नुकतीच आरटीए प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सदन कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आरटीए लाभापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी रद्द करावी अशी लेखी मागणी अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वाल्हे यांनी केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या 18 ते 35 वयोगटातील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांनी मंगळवारी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेतकरी भवन येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. तरुणांची व्यथा ऐकून सरकारच्या कारभाराबाबत चित्रलेखा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थी तथा युवकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आणि मी कायमच आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकारीचे संकट दूर करावे अशी मागणी केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय कार्यालय परिसरात दिव्यांग आनंद मेळा मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आलाय. हा मेळा 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. या दिव्यांग आनंद मेळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 80 दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. भविष्यातील नवी मुंबई रायगडसह कोकणचे मुखपत्र शिवसत्ता टाइम्स प्रायव्हेट लिमिटेड या समूहाने श्रमिक योगदानाने शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनल सुरू केले. या न्यूज चॅनलला आज महाशिवरात्री दिनी 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 वर्षात न्यूज चॅनलने मोठी भरारी घेतली आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगडसह कोकणात हे चॅनल आवडीने पाहिले जाते. लोकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यात चॅनल यशस्वी ठरले. 3 वर्षात चॅनलने जी काही कामगिरी केली आहे त्याचा उहापोह मिळालेले यश याची मोजणी म्हणजे स्वर्गापल्ली. शिवसत्ता टाइम्सची भविष्यात मोठी ध्येय आहेत. न्यूज चॅनल बरोबरच प्रिंट मीडियातही लवकरच भरारी घेणार आहोत. शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनल सुरू करण्यासाठी शिवसत्ता टाइम्स प्रायव्हेट लिमिटेडला ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ आहोत. हे चॅनल वाढवणारे आमचे गावोगावीचे पत्रकार, शिवसत्ता टाइम्सचा संपादकीय विभाग, संगणकीय विभाग, व्यवस्थापन यामध्ये काम करणारे कर्मचारी या सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. या सर्वांचीच आठवण ठेवून हा अद्भुत दिवस साजरा केला. सीबीडी वेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यात मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य बँजोज बीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थांचे हे पहिले वर्ष असून महाराष्ट्रासोबतच देशभरात या बँजो बीट स्पर्धेचे
असणार आहे। गेल्या वर्षी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रणय कोळी, विघ्नेश कोळी, रोशन कोळी, पूजन कोळी, कुणाल कोळी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या भव्य बँजो बीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा सुपुत्र निलेश म्हात्रे, जितेन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा रंगतदार सोहळा संपन्न झाला। उत्तराखंड येथे नुकत्याच पार पडलेल्या एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुंबई महाराष्ट्र इथल्या लोकमान्य शिक्षण संस्थांच्या खेळाडूंनी उत्तुंग बहाली घेत देशाला सुवर्ण मिळवून दिले। जिजामाता नगर चेंबूर मुंबई येथे असणाऱ्या शरद नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी केली असून देशाला एकूण 4 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक मिळवून दिले। लोकमान्य शिक्षण संस्थांमध्ये शिबिरात सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या सर्व खेळाडूंवर महाराष्ट्रासहित देशभरात कौतुकाचा वर्षाव, शुभेच्छांचा, सन्मानाचा, सत्काराचा पाऊस पडताना दिसतोय। अलिबाग तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून 3 वेळा आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे। यासाठी तुरुंगात स्मार्ट कार्डवर चालणाऱ्या ॲलन फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकताच या सुविधेचा शुभारंभ करण्यात आलाय। कॉइन बॉक्स सुविधा हद्दपार झाल्यानंतर आता ॲलन फोन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा पुण्यातील एरवडा तुरुंगात राबवण्यात आली होती। त्यास चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक तुरुंग प्रशासन यांनी राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। स्मार्ट कार्डाच्या माध्यमातून हा फोन कैद्यांना आता वापरता येणार आहे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।